हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी आहे मोनाली आणि आज एक इंट्रोडक्शन व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामागचं कारण असं आहे की मी पुन्हा एकदा व्लॉग स्टार्ट करते. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मध्ये माझे व्लॉग्स व्हिडिओज जे आहेत ते थांबले होते. काही कारण होतं, त्यामागचं रिझन मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते. ते म्हणजे लास्ट व्लॉग जर माझे तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही प्रेग्नेंट होतो आणि येस, माझी डिलिव्हरी झालेली आहे. आता जवळजवळ वर्ष झालंय. सो माझं बेबी जे आहे ते वर्षाचं झालेलं आहे आणि मी खूप अगोदर विचार केला होता की मी व्लॉग्स करेल, व्हिडिओज टाकेल, पण त्या मोमेंटला असं वाटायचं की नाही, बेबीला टाइम देता आला पाहिजे, अदरवाईज मग एवढं सगळं मलाही जमलं पाहिजे. सो त्यामुळे मग मी ब्रेक घेतला होता. ह्यूज ब्रेक होता तो ॲक्च्युली. आणि मग त्यानंतर मी विचार केला की आपण ह्या गोष्टीला सुरुवात करूया बेबी 6 मंथची झाल्यावर. बट 6 मंथची जेव्हा आमची बेबी झाली, सो तुम्हाला समजलं असेल आता मी काय म्हणते. सो मला बेबी बॉय आहे की बेबी गर्ल हे यावरून तुम्हाला समजेलच माझ्या बोलण्यावरून, आणि शेवटी मी तुम्हाला सांगते की काय झालेलं आहे. सो गाईज, 6 मंथची जेव्हा बेबी झाली तेव्हा मग तिचं फूड वगैरे 6 मंथ बाळ फक्त आईच्या दुधावर असतं आणि त्यानंतर बाळ खायला चालू करतं. त्यावेळेस मला समजलं की एवढं सगळं मोनाली तुला नाही पॉसिबल होणार, थोडंसं थांब, बाळाला अजून पुन्हा एकदा टाइम दे. आणि बाळाची चांगली ग्रोथ, बाळाची हेल्थ हे माझ्यासाठी प्रायोरिटीवर होतं. सो मी तिकडे फोकस जास्त केलं. कोणत्याही प्रकारचं असं बाहेरची कामं नाही केलीत मी. सो आता जवळजवळ वर्ष झालेलं आहे. मी बऱ्याचदा व्हिडिओज केले, नो डाऊट. अमोल आणि मी, आम्ही दोघेही व्हिडिओज केले, पण ते एडिट करून अपलोड करायला असा काही मौका नव्हता माझ्याकडे. आणि मला असं वाटत होतं की मी करू शकेल, नाही करेल, लाईक कन्सिस्टन्सी आणि कंटेंट तुम्हाला देता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीमुळे मी विचार करत होते आणि फायनली हा व्लॉग, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवतेय. तो म्हणजे की इथून पुढे मी नेहमी व्हिडिओज कन्सिस्टन्सी आणि चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न तुम्हाला नक्की करेल. सो त्यामुळे तुम्ही मला मध्ये काही व्हिडिओज वगैरे आले नाही, व्लॉग्स वगैरे आले नाही, समजून घेतलं त्याबद्दल आभारी. आणि दुसरी गोष्ट अशी की थ्रू आउट वर्ष माझा कसा गेला, म्हणजे बेबीला सांभाळणं, त्यानंतर मग माझी पोस्टपार्टम जर्नी जी होती, सो त्या रिलेटेड काही व्हिडिओ सुद्धा मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो व्हिडिओ मी बऱ्याचदा शूट केला, पण जसं की मी तुम्हाला म्हणाले की एडिट करून अपलोड करायला मौका नव्हता कोणता. असं वाटत होतं की मी आज अपलोड करेल आणि पुन्हा मध्ये ह्यूज ब्रेक घेणार आणि त्यानंतर मग पुन्हा मी थांबणार आणि मग पुन्हा मी व्हिडिओ शूट करणार. सो त्यापेक्षा थांबलेलं बेटर. पण आता हा व्हिडिओ मी इंट्रोडक्शनचा तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. सो समजून जा की हा माझा आफ्टर लॉंग टाइम फर्स्ट व्लॉग आहे, व्हिडिओ आहे ॲक्च्युली. आणि त्यानंतर आता रेग्युलर माझे व्हिडिओज वगैरे येणार आहेत तुमच्यापर्यंत. सो बेबीचा बर्थडे आहे, ऑलमोस्ट 2 दिवस झालेले आहेत. मी शूट केलेला आहे ऑलरेडी आणि बरेच सारे व्हिडिओज आहेत जे की मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. त्यामध्ये व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स आहेत, वाईटी शॉर्ट्स आहेत आपले. आणि त्या अगोदर मी म्हटलं की मी थोडं तुमच्याशी गप्पा मारते, तुमच्यासोबत बोलते आणि त्यानंतर मग मी व्हिडिओज वगैरे बाकीचे अपलोड करेन. आणि आता मी बाहेर आहे, फार एन्जॉय करतोय आम्ही बेबी सोबत. एक छोटंसं नन्नसं प्यारसं बाळ आहे आमच्याकडे आणि त्या बाळासोबत आम्ही फार एन्जॉय करतोय. आणि स्टील अजूनही मला तिच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. तिला असं माझ्याकडून एक आई म्हणून काही कमी पडता कामा नये, याकडे माझं फोकस असतो पूर्णपणे. आणि आताचे बेबी तुम्हाला माहिती आहे, त्यांचे खूप सारे टँट्रम्स असतात आणि हट्टी असतात थोडेफार. सो त्यांच्या अकॉर्डिंगही चालणं आपल्याला गरजेचं असतं. सो तिकडे माझं प्रायोरिटीवर बेबी असल्या कारणाने सगळं काही फोकस तिकडे आहे. पण त्यातूनही मला असं वाटतंय कुठेतरी की हे काम मी करावं, म्हणजे व्हिडिओजचं जे आहे युट्यूबचं ते काम मी करावं आणि माझं पॅशन मी पुढे ठेवावं. आणि यासाठी मला अमोल नेहमीच म्हणतात की तुला मी सपोर्ट करत जाईल म्हणून. सो आता सुद्धा अमोल गेलेले आहेत बाहेर तिला घेऊन आणि त्यामुळे मग मी व्हिडिओ करते. सो एनिवे, आता नेहमीच तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचणार आहेत आणि तुम्ही नक्की बघाल माझे व्हिडिओज, हे मला नक्कीच माहिती आहे. स्टे ट्यून फॉर दॅट. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे माझी पोस्टपार्टम जर्नी जी आहे ती कशी होती हे मला तुमच्यापर्यंत मेनली पोचवायचं आहे. प्रेग्नन्सीचं जर म्हटलं तर प्रेग्नन्सी वॉज इझी, पण माझी डिलिव्हरी सुद्धा इझीच होती. पण माझी पोस्टपार्टम जर्नी आहे ती थोडी मला डिफिकल्ट होती. हे सुद्धा मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेन. आय नो या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत, त्यामुळे मग मी तुम्हाला एक थोडे दिवस जाऊ दे, मी छानपैकी असा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. मला ह्याच गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या. आणि
अजून एक टॉपिक मी यामध्ये ऍड करू इच्छिते, तो म्हणजे असा की तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण लेडीज आफ्टर प्रेग्नन्सी थोडंफार गेन करतो. काही लोक नक्कीच वेट लॉस करतात, काही लोक गेन करतात. सो मी लहानपणापासून एक जन्मापासून म्हणजे छब्बी छब्बी टाईप आहे, त्यामुळे मग मी गेनच होणार, मी कधी पटकन वेट लॉस नाही करणार हे मला ऑलरेडी माहिती होतं. त्यामुळे मी आफ्टर प्रेग्नन्सी जास्त वेट नाही म्हणजे टू मच वेट असं गेन नाही केलेलं आहे. बट येस, माझा जो टार्गेट आहे तिथपर्यंत मी नाही आहे. माझा टार्गेट जो आहे वेट लॉसचा आणि मला जे माझं वेट हवंय तो नाही आता, त्यामुळे माझं वेट गेन झालेलं आहे. आणि ते असं नाही, माझं वेट जे आहे ना ते असं नॉर्मली इझिली एकदम इझीपणाने होतं, पण मी प्रॉपर मला डाएट आणि प्रॉपर वर्कआउट वगैरे करावं लागतं, तेव्हा मला वेट लॉस माझा होतो. अदरवाईज असं बसून वगैरे किंवा टेन्शन घेऊन किंवा रडून वगैरे वगैरे कितीही केलेला प्रयत्न तशाने माझं वेट लॉस नाही होत. सो या सगळ्या गोष्टी सुद्धा मी घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत. सो आता आम्ही बाहेर फिरायला आलेलो आहोत आणि त्यानंतर जेव्हा मी माझ्या रुटीनवर पोहोचेल, म्हणजे माझं जे घरी मी जेव्हा जाईल आणि माझं रुटीन सेट होऊन जाईल, त्यानंतर इथून गेल्यानंतर 2-3 दिवसांनी मी माझे डाएट सिरीज चालू करते. माझा डाएट सिरीज मध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तुम्ही नक्की व्हा. आणि माझा जो टार्गेट आहे, माझं जे वेट आहे आणि मला केवढं लॉस करायचं, वेट लॉस करायचं, ऍक्च्युली वेट लॉस म्हणण्यापेक्षा फॅट लॉस, बट इट्स ओके, मी नंतर त्या गोष्टी शेअर करेन. सो किती करायचं आहे, किती केजीस, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि सगळ्या काही गोष्टी विथ प्रूफ देणार आहे. मी काय काय खाते, मी कसं वर्कआउट करते, ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत. सो कोणाला जर काही माझ्यासोबत जर्नी स्टार्ट करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. एनिवे, सो मला असं वाटतं की इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये एवढं सगळं ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आणि पोस्टपार्टम जर्नीमध्ये मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला शेअर करेन. त्याशिवाय डाएट आणि ते डाएट सिरीज जी आहे जी माझी चालू करणार आहे मी त्याबद्दल सुद्धा अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेलच की काय करायचं आहे नेमकी, ते सुद्धा मी शेअर करेन. आणि आम्हाला झालेली आहे अमूल्य आणि मला बेबी गर्ल, एक लक्ष्मी आमच्या घरामध्ये आली. तिचं नाव आहे क्रिशिवा अँड शी इज नाव 1 year old. आणि एकदम क्युटी पाय अशी आहे, खूप क्यूट आहे आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही तिच्यासोबत आमची जर्नी. येस, ऑफकोर्स असं एक आई म्हणून एक थोडंफार कधीतरी मला वाटतं की माझ्याकडून काही तिला कमी पडायला नको, अदरवाईज मी कुठे कमी नको, म्हणजे तिला खाण्यापिण्या घालण्यापासून तिच्याकडे लक्ष देण्यापासून या सगळ्या गोष्टींमध्ये मी कुठे कमी पडायला नको असं मला खूप मनापासून वाटतं. त्यामुळेच हे 100% मी माझे तिला देत होती. पण आता कुठेतरी मला एक तिला हँडल करायला जमतं, म्हणजे एक म्हणतो ना आपण अनुभव नसतो, आणि आता अनुभव बराचसा येऊन गेलेला आहे. त्यामुळे मी आता तिच्यासोबत छानपैकी व्हिडिओज वगैरे करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो एनिवे गाईज, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हे नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते इन्स्टंट येणार आहेत, आता पटापट येणार आहेत. इमिडिएटली मी हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करते, जो की तुम्ही बघालच, म्हणजे इंट्रोडक्शन व्हिडिओ. आणि त्यानंतर मग जे आहेत माझे नेहमी शॉर्ट्स आणि व्हिडिओज येणार आहेत. सो स्टे ट्यून, बाय बाय, सी यू.